हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा इकडं मस्त तयार वगैरे झालेलं आहे आणि आवडला सुट्टी होती वन मोर टाईम. मग चला म्हटलं जाऊया बाहेर. सुट्टी असली ना आम्ही बाहेर जातोच. चला मी अशी पैकी रेडी झाले आणि माझ्यापेक्षा भारी दिसायला लागलेत की नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. खरंच दिसायला लागलेत म्हणून मी परत एकदा मला दाखवलं. तर चला मग मस्तपैकी मॅडमसाठी गाडी साफ होत आहे. मॅडम म्हणजे मी मॅडम. तर चला बाहेर असल्या भर उन्हात निघाले. पावसाळा आहे पण उन्हाळा चालू असल्यासारखं वाटतं. एवढं तोंडाला ऊन लागत होतं, एवढं ऊन लागत होतं, पण जाऊ द्या म्हटलं. मग हे बघा, हे आहे संत तुकाराम महाराजांचं आजूळ. तर हे बघा, त्यांच्या आजोळामधून आम्ही किती भारी भक्तिमय तिकडं वाटत होतं. म्हणजे संत तुकाराम महाराज इकडं आले गेले असतील म्हणून तिकडे किती भरून वाटत होतं, बघू शकता तुम्ही. तर छानपैकी हे लोगाव म्हणजे संत तुकाराम महाराजांचं गाव म्हणजे आजूळ आहे. तर चला मग इथून मस्तपैकी फिरून तिकडून गेलो आम्ही डीमार्टला. तर आज न्यू डीमार्टमध्ये गेलो होतं पण एवढं खास काय डीमार्ट नव्हतं. मग तिकडं गाडी पार्क करून आले आणि आम्ही गेलो डीमार्टच्या आतमध्ये. तर इकडं चला न्यू डीमार्टमध्ये जाऊया म्हटलं. आम्ही या डीमार्टमध्ये फर्स्ट टाईम आले. आमचा डीमार्ट दुसरीकडे आहे, तर आम्ही दुसऱ्या डीमार्टला जातो, पण फर्स्ट टाईम ह्या डीमार्टला आलो. तर बघू शकता इकडं आहोचं बास्केट घ्यायचं काम चालू होतं. गेल्या बघत होते रेनकोट. तर आम्ही गेलो आणि इथं छत्र्या वगैरे बघत होतो. तर किती छत्री 600, 450. तर चला म्हटलं नको, काय घ्यायचं नाही, तिथं खूप महाग आहे. तर मग तिथून 2-4 वस्तू घेतल्या आणि आम्ही तिथून निघालो घराकडे येता मस्तपैकी नारळचा रस पिला, ज्यूस पिला, नारळ पाणी पिला. असंच होतं माझ्याकडून. तर चला मस्तपैकी नारळाचं पाणी पिलं, पण थोडंसं वेगळंच होतं, कडूस. मग मी दुसरं नारळ मागवलं तर ते चांगलं निघालं. तर चला 2 नारळ पाणी पिलं आणि आहोने 1 नारळ पाणी तर पिलं. नारळ पाणी वगैरे पिऊन झालं. मग आम्ही हे बघा पण पिले, मी पण पिले. तर म्हटलं चला छानपैकी 3 नारळ 100ला होते म्हणून 3चा पिट्टा पाडला. आम्ही 3 नारळचा पिट्टा पाडून निघालो. पुढं गेल्यावर मग एका दुकानामध्ये अशा छत्र्या दिसल्या आणि मग तिथून 2 घेतल्या. आणि इकडे रेनकोट बघत होते मी. तर रेनकोट एवढं काही खास नव्हतं, असलं ना आवडत मला. तर म्हटलं दुसरीकडून घ्यावं. मग रेनकोट वगैरे बघितले. बघत होते तिकडे छत्र्या. मग ह्या 2 छत्र्या चॉईस केल्या आणि छानपैकी 2 छत्र्या वगैरे घेतल्या. दरवर्षी मुलांना माझ्या नवीन छत्र्या पाहिजे, जुन्या नाही पाहिजे, नवीनच पाहिजे सगळं. मग तिथून आहोंसाठी बन्यान पण घेतले आणि मग मस्त घरी आले. छानपैकी रील वगैरे शूट केली. बघा माझ्या टेरेसवर एवढा व्ह्यू भारी होता. छानपैकी रील्स वगैरे शूट करून तोपर्यंत माझी बच्चा पार्टी पण थोडंसं बाहेर गेले होत्या, त्या पण येणार होत्या. मग म्हटलं चला आल्या. बघा किती क्यूट दिसतात माझी बच्चे. तर छानपैकी आलं की मम्मी पप्पांनी काय आणलं तेच बघायचं काम असते. तर चला तुम्हाला दाखवते. डीमार्टमधून मी तडक्याचं भांडं घेतले, छोटंसं कढई घेतली, छोटीशी तडका कढई आणि 2 छत्र्या आणि तिकडून घेतले हे काय म्हणतात ह्याला पिलू, मखाने घेतले. मी मखानेच विसरते नाव. तर हे प्रोटीन भरे राहत आहे आणि ते पोरं आता शाळेतून आले की त्यांना भाजून देता येते म्हणून अशा प्रकारे मखाने वगैरे घेतले आणि रुमाल्स आणि एवढं शॉपिंग केलं. रुमाल रोज हारून येतात, एवढे रुमाल सेट आणला तरी हारून येतात म्हणून एकदमच सेट घेऊन येते बरं का, हरवलं की पटकन देता येते. तर एवढी सारी शॉपिंग केली होती आणि मग नंतर दोघीचं भांडण चालू होतं. मला ही पाहिजे छत्री, ती म्हणते मला ती पाहिजे. तर असंच असतं पोरांचं. तर चला दोघीचं इकडं लागलं होतं भांडणं. तर जाऊ द्या म्हटलं, करा भांडणं बसत. तर बघा खोलून बघत होत्या. नवीन काय वस्तू आणलं की पोरांचं असं असतं. तर चला आज के लिए हे इतना